एक मिनिट एक थोडं थांबा थांबवा साहेब तिथेच थांब ना 1 मिनिट पिक्चर एक मिनिट हे साहेब आले चला ये वर वर चला हे चल 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 भाऊ चल जाऊन दे ढकल त्यांना ते जाणार ना त्याचे अरे हलू नको ना आज कशाला हलवतोय तू तिकडेच थांबा सर थोडंसं साहेब 1 मिनिट थांबा जरा इथे सर थोडं थँक्यू सर हे पॉज करे थांबा सर फिरून घ्या ना फक्त फिरून घ्या ना हे फोटो घ्या आधी अरे येऊ दे या सर या साहेब या चालत या त्याला पुढे घ्या ना साहेब त्याला पुढे घ्या ना हा त्याला पुढे घ्या हा बाहेरच ठेवतात ना बाहेर तिकडे भिंतीकडे अधिकारी नाही युनिफॉर्म सर समोर सर इकडे थांबा दादा नंतर बोला आता जाऊ द्या सुरू सर इकडे थांबा सर एक मिनिट कुठला आणला हरियाणा त्या ठिकाणी झाला होता. त्या अनुषंगानं कासारवडवली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कासारवडवली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल्याची महिला आणि त्याची 2 मुलं 8 वर्षाची मुलगा आणि 6 वर्षाची मुलगी अशी तिघं करण्यात आलेली होती. गजा हो गया तो बोला. नंतर माननीय पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे सर यांनी तात्काळ यामध्ये जो आरोपी त्या ठिकाणाहून पळून गेला होता याला पकडण्यासंदर्भात आदेशित केले. येथे आपण 8 पथकं जवळजवळ तयार करण्यात आली. याच्यामध्ये ACP निलेश सोनवणे, बागळे इस्टेट, विकास गोडके आणि त्यांची टीम हे याला लीड करत होती. तर याच्यामध्ये आपण टेक्निकल तपास असेल CCTV तपास करून हा सदरचा आरोपी या ठिकाणाहून महाराष्ट्रातून पलायन करून गेलेला लक्षात आल्यानंतर आपल्या 2 टीम या ठिकाणी टेक्निकल तपास चालू होता आणि त्या अनुषंगानं आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजे जवळजवळ 48 तासाच्या आता आपण त्या आरोपीला पळून गेली आणि ती या ठिकाणी ठाणे इथे येऊन हे झाले होते, सेटल झाले होते. तर अशा पद्धतीनं त्याच्यापासून ते पण करत होता पॅचअप करण्यासाठी, पण ते होत नव्हतं आणि त्या दिवशी जे काही तो इकडं आला राहिला आणि त्या दिवशी तात्कालिक भांडण अगोदरच त्यानं प्री प्लॅन केलं होतं, परंतु ते भांडण झालं आणि त्यानं त्या ठिकाणी पत्नीला बॅटनं मारून तिचा मर्डर केला आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी तो बांधकाम काहीतरी काम करत होता, बांधकाम मजूर म्हणून, आणि या ठिकाणी आल्यानंतर तो साफसफाईचं काम करत होता. परंतु अशा पद्धतीचं त्याच्या डोक्यामध्ये ती खुन्नस असल्यामुळे त्याने हत्या केलेली असेल. सोबत आरोपी हा मोबाईल वापरत असताना काही CCTV फुटेज आहे, आपलं काही इंटेलिजन्स असतो, काही लोकांशी कॉन्टॅक्ट असतात, या पद्धतीनं आपण तपास करून त्याला आपण नाही हा इथून रेल्वे मार्गेच हरियाणाला रवाना झाला होता आणि त्या ठिकाणी आपल्याला माहिती मिळाली होती आणि त्या ठिकाणी ताब्यात घेतली. हिसार रेल्वे स्थानकावरून आपण ताब्यात की आणखीनही तो त्याच्या भावाला टार्गेट करणार होता असं त्याच्या ह्याच्यामध्ये आलेलं आहे, परंतु तपासामध्ये समोर आलेलं नाही. अजूनही तो आपल्या ताब्यामध्ये आहे, अजून तपास चालू आहे, आणखीन इंट्रोगेशन होईल. तर आणखीन त्याच्यामध्ये डोक्यामध्ये काय होतं तेही आपण त्याच्यामध्ये तपासामध्ये पुढं होईल तसं आपल्याला सांगतो. ओके. ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये कासारवडवली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक 21/12/23 रोजी तिहेरी खून झाले होते. या ठिकाणी पत्नी आणि 2 मुलं स्वतःची यांचा खून करून आरोपी पसार झाला होता. या अनुषंगानं कासारवडवली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आणि
अतिशय संवेदनशील असे मर्डर असल्यामुळं माननीय पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे सर, जॉईंट CP सर, ॲडिशनल CP क्राईम पंजाबराव उगले सर यांनी आदेशित केलं होतं की तात्काळ आरोपी अरेस्ट होणं गरजेचं आहे. त्या अनुषंगानं गुन्हे शाखा ठाणे या ठिकाणी आपण 8 पथकं तयार करण्यात आलेली होती. याच्यामध्ये या सगळ्याचं नेतृत्व ACP निलेश सोनवणे करत होते आणि युनिट 5चे विकास घोडके आणि त्यांची टीम याला लीड करत होती. यामध्ये सदरचा आरोपीचा ज्यावेळेस पळून गेला त्यावेळेस आपण टेक्निकल तपास असेल किंवा काही माहिती आपल्याला जी मिळत होती त्या अनुषंगाने या सर्व टीम काम करत असताना हा आरोपी आपल्या महाराष्ट्रातून पलायन करून हरियाणा येथे जाण्याची शक्यता असल्याकारणाने आपण दोन्ही ठिकाणी तपास करत होतो. त्या अनुषंगाने आपल्या दोन टीम हरियाणामध्ये सुद्धा तपास करत होत्या आणि सदरचा आरोपी हा ट्रेननं त्या ठिकाणी गेला असता हिसार रेल्वे स्थानकावरती हरियाणामध्ये आपण त्याला ताब्यात घेतलं. तर 48 तासामध्ये आपण ह्या मर्डरचा आपण जो आरोपी आहे त्याला अरेस्ट करण्यात आपल्याला सक्सेस मिळालेला आहे. अतिशय उत्कृष्ट काम असं ठाण्याच्या आपल्या क्राईम ब्रँचच्या युनिटनं ह्या सगळ्या टीमनी केलेलं आहे. या टीममध्ये सिनियर PI विकास घोडके, सिनियर PI रावराणे, सिनियर PI योगेश आव्हाड, API भूषण शिंदे, API पल्लवी डगे, API अविनाश महाजन, PSI तुषार माने, PSI सुनील आहिरे, API सुनील तरमाळे, API भूषण कापडणीस या सगळ्या अधिकाऱ्यांनी 2 दिवस अतिशय उत्कृष्ट तपास करून याचा छडा लावलेला आहे. आरोपी आता ताब्यामध्ये आहे. आरोपीचा आपण ज्यावेळेस इंट्रोगेशन केलं त्यावेळेस असं लक्षात आलं की हा आरोपी सुरुवातीला 3-4 वर्ष लग्नानंतर हे एकत्र राहत होते आणि नंतर त्याची पत्नी त्याच्या भावाबरोबर पळून गेलेली होती आणि ते त्याच्या डोक्यामध्ये होतं आणि त्या अनुषंगानं तो 1 महिन्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये आला होता. सुरुवातीला ते हरियाणामध्ये राहत होते आणि ते भाऊ आणि पत्नी इकडं महाराष्ट्रात पळून आले होते आणि 1 महिन्यापूर्वी तो या ठिकाणी महाराष्ट्रात आला होता आणि त्याच्या डोक्यामध्ये हेच होतं की अशा पद्धतीची घटना त्याच्यासोबत झालेली आहे आणि तो 6-7 दिवसापूर्वी जी खुनाची जी घटना झाली त्याच्या 6-7 दिवसापूर्वीपासून त्यांच्याबरोबर राहायला आला आणि त्याच्या ज्या दिवशी खून झाले त्या दिवशी सकाळी याचं आणि पत्नीचं भांडण झालं. त्या ठिकाणी जी बॅट होती क्रिकेटची त्यानं या पत्नीच्या डोक्यात घालून अतिशय निगरूणपणे तिचा खून केला आणि त्या ठिकाणी त्याची स्वतःची 2 मुलं यांनासुद्धा त्या ठिकाणी बॅटने मारून त्यांचे खून केले. तर अतिशय निगरूणपणे हे खून झालेले होते. अतिशय संवेदनशील घटना ठाण्यामध्ये झाली होती. याचा तपास करून ह्या सगळ्या युनिटनी तात्काळ आपले जे क्राईम ब्रँचने या ठिकाणी आपण आरोपी अरेस्ट केलेला आहे. याच्यामध्ये आपण आणखी तपास करत आहे आणि अतिशय चांगले स्ट्रॉंग एव्हिडन्सेस प्रोड्यूस करून याला चांगल्या पद्धतीनं कन्व्हिक्शन कसं होईल या पद्धतीनं आपण तपास करणार आहोत. आरोपी सुरुवातीला म्हणजे त्याच्या गावी तो बांधकामच्या ठिकाणी तो वर्कर म्हणून काम करत होता आणि या ठिकाणी महाराष्ट्रात आल्यानंतर त्यानं साफसफाईचं काम काही ठिकाणी करत होता. अशा पद्धतीचं त्याचं बॅकग्राऊंड आहे. निश्चित कारण हे आहे की त्याची पत्नी त्याच्यासोबत राहत नव्हती आणि त्याच्या भावाबरोबर पळून गेली होती. तर या पद्धतीनं त्यानं ते समजवायचाही प्रयत्न केला पण ते होत नसल्यामुळे त्यानं ते त्याच्या डोक्यामध्ये ठेवून त्यांचा मर्डर केला. आरोपी दारूची नशा करत असलेल्याचं समोर आलेलं आहे. बाकी त्याचं क्रिमिनल बॅकग्राऊंड वगैरे काय आहे असं अद्याप तरी समोर आलेलं नाही, परंतु आपण आणखीनही तपास चालू आहे. तशा पद्धतीचं काय आलं तर त्या अनुषंगाने आपण कारवाई करणार आहोत. थँक्यू सर.